हॅलो गायज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तुम्ही म्हणणार आज रेनकोट घालून कुठं जायला आहे. तर आता आम्ही जायला उत्तराकडं आणि बघूया पुढं काय करता आहोत. तर भावानं आम्ही आता इथं उत्तरात पोहोचला आहे आणि यो बघा यो आपला बड्डा कसा आहे. बॅक टू अनदर अजित ब्लॉग. तो आता आम्ही चाललो आहे, माझी लायसन्सची ट्रायल आहे, तिकडे चाललो आहे आता आग्र्याला. तर बघू आता आग्र्याला जाऊन की आपण काय काय आपल्याला भेटेल बघायला. बघू ट्रायल मी पास करते का नाही ते. चला केलो पास. कसं आहे काही गाडी खूप चालवायला येते पण भीती जाम वाटते. भीती म्हणजे एवढी भीती वाटायली की आता काय सांगू तुम्हाला. डेढ़ फटके हाथ में आना इसे कहते, तो इसे कहते भाई. कौन सी भी एग्ज़ाम हो तो पहले मेरे गेंद फट ही जाती है, बाद में देखते. अब रिजल्ट का हम सोचते नहीं वैसे, फेल तो फेल करने का. हाँ बस यही हमारा काम है, क्योंकि हमने इतनी बार नीट बीट इतनी बार दिया है, उन्होंने तो धोखा दिया है. ये तो कौन ही चीज़ है. वो देखते हैं कैसा कुछ. तर फायनली गाईज आम्ही इथं पोचलोय. टू व्हीलर आणि फोर व्हीलरचं ट्रायल देऊन आम्ही काहीतरी नाश्ता करायला गेलो. आग्र्यामध्ये कंटिन्यू पाऊस चालू आहे. त्यानंतर गाडीत जरा पेट्रोल घालूया म्हटलं. लई नाही 200 पेट्रोल घातला. पुढं मग आजारातल्या आमच्या एका दोस्ताला फोन लावला. त्याला म्हटलं ये भावा रामतीर्थ फिरून येऊया. ते काय लवकर येईना म्हणलं तिथं पेट्रोल पंपावर जरा बघचुली करत बसला. तो गाईस केस बघा, घातल्या केसांची माधवचोच केस माझी काही बॉडी केस. बघूया आता केस जरा चांगली करून घ्यायची, म्हणजे आज जरा वाढवतो मग बुलेट मारतो जरा. बघू अरे हे क्या हाँ अब कैसे क्लियर आ रहा है. तो आता मी आता ट्रायल दिले आणि बघू आता काय चुदलोय मी चुदलोय त्यासनी काय त्यांनी मला चिडल्यास. बघूया आता. त्यानंतर इथं आता पंपावरती पेट्रोल टाकले आणि आता जायचं आहे रामतीर्थवरती. आमचा एक मित्र येणार आहे, सायराज पारपोलकर. हे बघा नाही घातली. थांब. हे बघा इलेक्ट्रिक गाड़ी घेण्याचे तोटे. ये देख सकते हैं आप. कैसे टो करके ले तो मैं किसी से बाप से नहीं, पर क्या है ना कभी कभी गेंद फटती है वो बात अलग है, पर मैं डरता नहीं. हाँ डरता तो मैं नहीं. हाँ बाकी मैं सामने भी कोई भी आए, चाहे वो क्या है बिल गेट्स, डोनाल्ड ट्रंप, एवढा सुन कोई भी आए, हम भाई मतलब ये नहीं रखते. तो जा रहा है इधर ऐसी ड्राइविंग स्कूल रहती है. ड्राइविंग स्कूल के ऐसा गया था मैं, और देखते मैंने टू व्हीलर का तो अच्छे से दिया है, फोर व्हीलर का तो पता नहीं, क्योंकि उन्होंने कुछ बोला ही नहीं कि फेल किया या पास किया. देखते जो रिज़ल्ट आएगा वो नोटिफिकेशन तो आएगी ही. देखते अभी क्या फिर से अगली बार ट्रायल देने आना पड़ता है. देखते मुझे तो लगता है इसमें भी अटेम्प्ट लगने वाले हैं अजय. तेरी क्या बात, तेरी क्या राय है. काय नाही जिरले आमची. बघूया आता कधी येते सायराज पालपूरकर.
हे बघा इथं ना आम्ही आता तर रामतीर्थाकडे जायलो. काका चढले असते आपल्याकडे कर की आमची आता पोरं आल्या तिथं आदरातली. अजयची फॅमिली साया बा तुझा व्हिडिओ करणार आहे साया. अजय लागेल नागर म्हणा हे ताप तू घालशील. हो काय अंड्याचा कुणाला रे हो अंड्याचा आमचा तू गाडी घालशील आमचा साया रांड्याचा घावत नाहीस परत. गुरु आमचा गुरु सगळं मोटिवेशन भावान दिले आम्हाला. पाणी देतो हे बघा भावानं ह्यो सायराज पारपलकर आमचा 11वी 12वी मधला क्लासमेट. एका बेंचावरच आम्ही 11वी 12वी काढल्या. इकडे वर कोदरीच्या इकडे वर धावणारीच्या इकडे वर. आमचे गुरु अकॅडमीत सगळं मोटिवेशन भावाने दिले मला. भावामुळे मी आज इतका पुढे गेलो. जीव दे पाण्याचा कोण पडला की सपला. अरे बारिश में है ना रेनकोट पहनना पड़ रहा है. ये देखो बारिश आ गई मानो. देखो कपड़े से अपन ब्रांडेड पहन के आए थे. क्या करें. इथं वरती मंदिर आहे. रामतीर्थावरती बघू शकताय पाणी खूप आहे. त्यानंतर सायाला जरा बिलाला फाडला. हॅलो भावानं याला आयटमचा फोन आलाय. गाईज तर त्याचा पाठवण्याचे पाऊस हे बघा साया रांड्याचा जायला इथनं आजरा बेबी आजरा बेबी आजरा. हे साया जाता. मग तिथं ना आम्ही घरला जायला निघाला 2 जण. जाता जाता वाटत आपल्या भावाकडनं थोड्या व्लॉगिंग टिप्स वगैरे घेतल्या. आपला स्वराज भाऊ आज एकदम खुश आहे. बंद करू. भाई इस बारिश के मौसम में ही मजा आता है. अगर तुम घर बैठे तो समझो क्या ही बोलूँ अब. बारिश के मौसम में भीगना और घूमना. देखो कैसी हरियाली वगैरह है. बहुत मजा आता है. चलो डेंजर आहे इसको. काय पण दिल गाणे का तरीका है. गाणं तर येत नाही भेंचोत. म्हणजे मला जर लिरिक्स दिले तर मी चांगलं गाणं म्हणू शकतो असं मला वाटते. नाही काही तुम्ही चांगलं गाणं म्हणतो. खरंच माझा आवाज चांगला आहे असं मला कोणीतरी नाही असं लई जण नाही सांगितले मला. चांगला आहे राजा. टॉपचा विषय ना आपला. काहीच खड्ड बघा खड्ड
तर तुम्ही या खड्ड्यावरती सरकारला शून्य आहे. स्वतःची तुमचं गाव सुधारा. भाई खड्डे तुम्हाला दिसतात ना हो, तुम्ही भाई तुम्ही पण काहीतरी करू शकता. तुम्ही सगळं सरकारवरती सोडला तर मग कायच होईल, आपला देश कुठेच पुढे जाईल. तुम्ही जर काही तुमचे खड्डे आहेत भाई, गाड्या आपण घेऊन जाणार. आणि जर आपण बोललो की नाही भाई आम्ही टॅक्स भरतो, अरे तुमच्या टॅक्स 2 रुपयाच्या टॅक्स नंतर कायच येणार आहे. आजकालची महागाई बघता हे आपण केलं पाहिजे. सो दॅट्स इज फॉर टुडेज ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये 100%.